नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी कोंबडींचे पिल्ले कसे काढतात ते तुम्हाला दाखवते। पहिला लिंबाचे पाले घ्यायचे। ते पाले ह्याच्यासाठी घ्यायचे की कोंबड्यांना वाव होऊ नये म्हणून। हे लिंबाचे थांबके आणलेले आहेत मी, आणि हे असे पाले एवढं सोलून घ्यायचं। काड्या बिलकुल घ्यायच्या नाही त्या। काड्या घेतल्यानंतर अंडी फुटतात काड्या टोचून, त्याच्यामुळे मऊ पाला एवढाच घ्यायचा, कारण ते मऊ प्लेन होतं ना पाल्यामुळे, त्याच्यामुळे मऊ घ्यायचं पाले एवढेच काढून। आणि हे पाले ह्याच्यासाठी घालायचं की कोंबड्यांना वाव नाही होऊ नये म्हणून। कोंबडे काढल्यानंतर पिल्लांना सुद्धा वाव होत नाही, तर त्याच्यासाठी हे पाले काढून घ्यायचे। लिंबाचे पाले वापरतात त्याच्यासाठी। लिंबाच्या ठाणकेचे पाले एवढंच मी काढून घेतलेले आहे। फायनली झालेलं आहे पाले काढून। चला आता मी पुढे दाखवते काय करायचं ते। पुढे खोकं घेतलेलं आहे आणि एक लिंबाचे पाले घेतले ते मी, आणि अंडी आहे तिकडे। हे लिंबाचे पाले या खोक्यामध्ये व्यवस्थित घालायचे सगळे। व्यवस्थित घालून असं आळं करायचं। असं गोल असं मध्ये डबरं करून आळं करायचं। मध्ये असं गोल आळं केल्यानंतर साईडला पाल्यांमध्ये अंडे बसतात। गोल आळं करायचं। असं गोल आळं केल्यानंतर इथे अंडी बसतात मधोमध। साईडनं सगळे पाले गोल म्हणजे गोल आकारामध्ये बसवायचं। हे बघा 21 अंडे, आणि ह्याच्यामध्ये ठेवायचे। आता असं ओंजळीमध्ये घ्यायचे अंडी सगळे। आजी घालत आहे माझ्या ओंजळीमध्ये। 21 अंडे घातलेले आहेत। आता मी खुडूक बसलेली कोंबडी आणून ठेवते। सो ही खुडूक बसलेली कोंबडी आहे। हिला असं ठेवलं की झालं। 25 दिवस कंप्लीट झाल्यानंतर कोंबडीचे पिल्ले निघायला सुरुवात होतात, आणि तिला दररोज दाना पाणी करावा लागतो।